गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. स्वागत आहे तुमचं JKC एंटरटेनमेंट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज वार आहे रविवार आणि तारीख आहे 1 मार्च आणि वाजले 10. तर आपण आज आपण ओलामध्ये गाडी काढली आणि ओलाचा आपला कालचा व्हिडिओ बघितला असेल तो तुम्हाला लक्षात. कालचा रिचार्ज होता आणि सकाळी एक पहिली ट्रिप आपल्याला मिळाली खारघरवरून शिवगंगा रिसॉर्ट. हे बघा, इथं कस्टमरला ड्रॉप केले शिवगंगा रिसॉर्ट. पनवेलच्या पुढे एक 3-4 किलोमीटर आल्यानंतर एक हे रिसॉर्ट आहे. तर इथं आपण कस्टमरला ड्रॉप केले आणि 354 रुपये आपल्याला भेटलेत. ओलामध्ये बुकिंग होती एक्सेलची. आणि बघूया आता इथून चालू करतो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. आणि तुम्ही बघू शकता 10 वाजून 7 मिनिटं झाले, 23 किलोमीटर गाडी चालली. तर मित्रांनो, आपण आहे आता कामोठ्यामध्ये. आज तुम्हाला खरं सांगतो, आज रविवार आहे, सकाळी गाडी काढली आहे. बिलकुल ही ट्रिपा नाही आहेत. फक्त 2 ट्रिपा कंप्लीट झाल्या आहेत उबरमध्ये पण नाही. एक आलेली ट्रिप उबरमध्ये कस्टमरच्या लोकेशनला गेलो, 5 मिनटं वेळ केला, कस्टमरने काय फोन उचलला नाही ना मेसेजला रिप्लाय दिला नाही, कॅन्सल केली. कॅन्सलेशनचे आपल्याला 31 रुपये चार्जेस मिळाले. आणि तिथून नंतर मग परत ओला लॉग इन केलं. म्हणजे ॲक्च्युली सांगतो तुम्हाला, मी पहिली ट्रिप खारघरची शिवगंगा रिसॉर्टला घेऊन गेलो, तिथं ड्रॉप केला, तिथून येत होतो. तिकडून पण बराच वेळ थांबलो, 1 तासभर थांबलो, तिथं कुठली ट्रिप लागली नाही. त्याच्यानंतर मग परत आपण 1 मिनटं ट्रिप वाजत होती. त्याच्यानंतर खांदेश्वरला आलो, तिथून ह्याला आलो पनवेलला. तिथून आपल्या विचुंबेवरून ती ओबरची ट्रिप लागली, ती कॅन्सल झाली. त्याच्यानंतर परत एक कांदा कॉलनीची ट्रिप लागली ओलामध्ये, ती ट्रिप ड्रॉप केली आणि कामोठ्याला येऊन थांबलो आहे. जवळजवळ 2-2.5 तास झाले. कारण मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, हा मार्च महिना असाच जाणार आहे. त्याच्यामुळे हे दरवर्षीचंच आहे, आजचं नाही. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी आणि मार्च बिलकुल धंदा नसतो. काल पण तुम्ही बघितलं असेल, आपण 6-7 तास लॉग इन राहून 2200 रुपये बिझनेस झाला आहे. आता पण सकाळपासून मी आहे, सकाळ म्हणजे 9-9:30 वाजल्यापासून आहे, आता 1-1.5 वाजत आले, तरी आपलं 500-600 रुपयाचं काम झालं आहे. फक्त काय करणार आता, ट्रिपाच नाहीत त्याला, तर आता इलाज नाही. कारण हे असे पण दिवस काढावे लागतात मित्रांनो, कारण खूप कंडिशन आहे. आणि आपल्याला आता जरा थोडंसं फोकस करावं लागेल प्रायव्हेट ह्याच्यावरती, प्रायव्हेट बुकिंग कुठून कशा काय भेटतील याच्यावरती जरा थोडंसं हे करावं लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, आता बघूया आता कोणती आहे का ट्रिप एखादी. का इथून आता घर जवळ आहे, जेवायची इच्छा आहे, जेवण करून पुन्हा लॉग इन व्हावं असं विचार करतो आहे. बघतो एखादी भेटतीतली ट्रिप एखादी ठीक, नाही तर मग जेवण करून लॉग इन होतो, देतो तुम्हाला अपडेट. आणि आपलं थोडंसं काम होतं, कालचा व्हिडिओ बनवला होता, तो एडिट करायचा बाकी होता, ते काम करून घेतलं आपण. 1 तासभर इथं थांबलो, व्हिडिओ एडिट केला आणि आपण चॅनलवर अपलोड केला आहे. तुम्ही जर चॅनल तो बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जावा आणि तो व्हिडिओ बघा. तर ठीक आहे, देतो अपडेट तुम्हाला. आता बघूया कोणती बुकिंग मिळते आणि त्याच्यानुसार सांगतो तुम्हाला. तर आपण आता आहे ठाण्यामध्ये, कामोठ्यामध्ये होतो 1:30-2 वाजता. त्याच्यानंतर घरी गेलो, आपण जेवण वगैरे केल्यानंतर थोडा 1 तासभर आराम केला आणि त्याच्यानंतर 3-3:30-4 वाजता आपण लॉग इन झालो. लॉग इन झाल्या आपल्याला कामोठ्यातून एक ट्रिप मिळाली डोंबिवलीची, उबरमध्ये एक्सेलची. 776 रुपये काहीतरी मिळाले आपल्याला. कस्टमरला ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर एक आपल्याला परत ठाण्यामधून एक ओलामध्ये, ठाण्यामधून नाही, डोंबिवलीतून ओलामध्ये ठाण्याला एक ट्रिप पडली एक्सेलची ओलाची. 691 रुपये कस्टमरचं बिल झालं आहे. कस्टमरला आता ड्रॉप केले तर 3 हात नाक्याला, इथंच गाडी साईडला घेतली. आणि आता बघूया आता इथून कोणती एखादी ट्रिप. आपला रिचार्ज आहे अजून, तर आता आपल्याला नवी मुंबई साईड, आपल्या साईडची एखादी ट्रिप बघायची आहे. त्या साईडची कोणती एखादी ट्रिप मिळते बघतो आणि देतो तुम्हाला अपडेट. तर इथंच 3 हात नाक्याला एक CNG पंप आहे. आपली गाडी बघू शकता तुम्ही, 105 किलोमीटर चालली, 7:30 वाजलेत आणि 2 कांड्या शिल्लक आहेत आपल्याकडे. पण तरी पण आता आलो इथं, पंप दिसला आपल्याला साईडला, म्हणून म्हटलं चला CNG भरून घेऊया. पुन्हा एखादी कुठली लॉंगची ट्रिप भेटली तर मग CNGचं टेन्शन राहणार नाही. त्याच्यामुळे आता CNG भरायला लागले. बघूया आपल्याला आता किती CNG बसतो गाडीमध्ये.
तर आपण आता आहे पनवेल रेल्वे स्टेशनला. ठाण्याला होतो, ठाण्यावरून तुम्हाला अपडेट दिलेला. ठाण्यावरून आपण थोडं अलीकडे आलो, ऐरोलीला आलो. तिथून काही बुकिंग लागत नव्हती आणि ऐरोलीला आल्यानंतर एक आपल्याला कोपरखेरण्याची बुकिंग मिळाली ऐरोलीतून ओलामध्ये. ती बुकिंग कंप्लीट केली. त्याच्यानंतर परत कोपरखेरण्याला आलो. कोपरखेरण्यावरून वाशीवरून एक आपल्याला डायरेक्ट पनवेल रेल्वे स्टेशनची बुकिंग मिळाली. वेळ लागला, जरा वेटिंग करावं लागलं. आणि खरं सांगू मित्रांनो, आज ना बुकिंग बिलकुल नाहीत. जवळजवळ 2,500-1 हजाराचं काम झालं आहे. सकाळी एक आपण निघालो होतो 9-9:30ला. त्याच्यानंतर 11-12 वाजेपर्यंत काम केलं आणि परत नंतर घरी जेवण करून आपण 3-3:30 वाजता निघालो आणि आता 10 वाजलेत. पनवेल रेल्वे स्टेशन आहे. गाडी किती चालली आहे आपली, 1 मिनटं. हे बघा, आपली गाडी चालली 148 किलोमीटर. 10 वाजून 5 मिनटं झाली आहेत. 148 किलोमीटर गाडी चालली आणि अशा पद्धतीनं आता बघूया कोणती एखादी. आता कसं आहे मित्रांनो, आज बुकिंग कमी असण्याचं कारण मित्रांनो माझ्या लक्षात आल्यानंतर मी म्हटलं यार बुकिंग का नाहीत. कारण ठाण्यासारख्या ठिकाणी मी तिन्ही ॲपमध्ये ऑनलाईन असून बुकिंग वाजत नव्हत्या. परत माझ्या लक्षात आलं की आज मॅच आहे इंडिया वेस्ट इंडिज, त्यामुळे रस्त्यावर लोकच नव्हती. मी येताना आता वाशीवरून इथं येताना पण 35 मिनटं मला दाखवली फक्त आणि रस्ता पूर्ण मोकळा. आणि कसं झालं मित्रांनो, आता 2-3 दिवस सुट्ट्या पण आल्या, त्यामुळं होळीचं सण आहे. होळीमुळे लोक सगळी गावाला गेलेत, त्यामुळे बिलकुल बुकिंग नाही आहेत. बुकिंगचा फ्लो एकदमच कमी आहे. आपलं रिचार्ज संपलं आहे. आता परत बघूया कोणतं एखादी. तर उबेरची एक ट्रिप झाली आपली, त्यामुळे परत अजून रिचार्ज ॲक्टिव्ह झाला आहे उद्यापर्यंतचा. तर आता थांबलो आहे पनवेल रेल्वे स्टेशनला. इथून कोणती एखादी बुकिंग मिळते तुम्हाला देतो अपडेट. आणि कसं झालं मित्रांनो, आज बुकिंग नाहीतर एवढं असं सॅटर्डे संडे असा कधी फेल जात नाही, पण हा सॅटर्डे संडे थोडासा हे झाला आहे. पण ठीक आहे, असे पण दिवस येतात. कारण तुम्हाला मी सांगितलं फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने ना ओला उबेरसाठी खूप हे असतात, एकदम स्लॅक बिलकुल 2,000 जरी तुमचे झाले ना तरी खूप झाले म्हणायला पाहिजे ह्या दिवसामध्ये. तर अशा पद्धतीनं बिझनेस आहे मित्रांनो. बिझनेसमध्ये हा चढ उतार असतोच. 2 महिने तुम्हाला त्रास सहन करावा लागेल, त्याच्यानंतर चांगल्यापैकी बिझनेस होईल. हळूहळू जर एकदा परीक्षा वगैरे संपल्या का एप्रिलमधून परत बिझनेस हळूहळू चांगला चालेल. त्याच्यानंतर मग फुल काम करता येईल. आणि आज मी कसं बुकिंगच येत नव्हते, त्यामुळे मी डोंबिवलीला वगैरे गेलो, ठाण्याला गेलो. तर 2 बुकिंग झाल्यामुळे निदान एवढी तरी अर्निंग झाली. नाहीतर मी आज इकडे नवी मुंबईमध्ये बसलो असतो तर माझी आज तेवढी पण अर्निंग नव्हती. आता बघूया इथून काय मिळते का. आता सध्या तर गाड्या इथं भरपूर लागलेल्या आहेत. म्हणजे रश एवढी काही दिसत नाही, पण एखादी बुकिंगच घेऊन घरी जायचा विचार चालला आहे. देतो तुम्हाला अपडेट एखादी बुकिंग भेटते तर. काय होतं बघू आता. तर शुभ सकाळ मित्रांनो. आज दिवस आहे दुसरा, वार आहे सोमवार आणि आपण आता सध्या पळसपे फाट्याला आहे. कारण आपल्याकडे तुम्हाला तर माहिती आहे रविवारी गाडीचा कालचा पास माझ्याकडे शिल्लक होता आज. मग म्हटलं सकाळी पारी आपण गाडी चालवूया. आणि आता मी ॲक्च्युली मला एक रिझर्वेशन होती पळसपे फाट्यावरून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची. 376 रुपये काहीतरी दाखवलेत आणि मग आपण ते ॲक्सेप्ट केली. 6:30चा पिकअप आहे. कस्टमरच्या लोकेशनला आलो आहे. आता इथं कस्टमर राहत आहेत, थांबलो इथे. आणि इथून आता ते ट्रिप घेऊन आपण जायचं एअरपोर्टला. आपल्याला दुपारी 12 वाजेपर्यंत काम करायचं आहे. जे काय होईल ते होईल, कारण पास आपल्याकडे आहे शिल्लक, तर त्याचा बेनिफिट घ्यायचा आहे आपल्याला. म्हणून आता मी कस्टमरच्या लोकेशनला आलो आहे. रात्री व्हिडिओ एंड करायचा होता, पण म्हटलं आपण उद्याच काम करू आणि दोन्ही एकत्रच व्हिडिओ टाकू. तर आज तारीख आहे 2 आणि तर अशा पद्धतीनं बघूया. आता पिकअप करतो आहे कस्टमरला. आणि रिझर्वेशन ट्रिप होती मित्रांनो. आणि ॲक्च्युली तसं रिझर्वेशन ट्रिप मला जास्त वगैरे मी करत नाही, पण पहिल्यांदाच मला इथे रिझर्वेशन ट्रिप आली, त्यामुळे आपण घेतली. तर ठीक आहे मित्रांनो, देतो तुम्हाला. सर्वप्रथम सगळ्यात अगोदर सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग.
श्री स्वामी समर्थ. आज आहे तारीख 2 आणि वार सोमवार. तर आलो आपण लोकेशनला. बघूया आता कस्टमर येतील आणि त्यांना पिकअप घेऊन आपण एअरपोर्टला ड्रॉप करू. रिझर्वेशन ट्रिप होता आपल्याकडे, तर म्हणलं चला करूया म्हणून त्यामुळे आपण आलो आहे आता. तर ठीक आहे मित्रांनो, देतो तुम्हाला अपडेट. आलो आहे आपण आता एअरपोर्टला. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि पिकअप पॉईंटला गेलेलो तिथं पार्किंगला. ते बोलले 7 वाजता तुम्हाला पिकअप आला होय, तोपर्यंत पिकअप नाही आहे. मग परत रिटर्न अजून एक राऊंड मारला. आता अजून 3 मिनटं बाकी आहेत. आज तुम्हाला नवी मुंबई एअरपोर्टवरून पिकअप कसा करायचा काय वगैरे हे आपण सांगणार आहोत. मी पण पहिल्यांदाच पिकअप करतो आहे नवी मुंबई एअरपोर्टवरून. याच्या अगोदर बाकी मुंबईला वगैरे केलेत पिकअप, पण नवी मुंबईचा फर्स्ट एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. एक्सेलच्या मला 6 ते 10च गाड्या दाखवल्यात पुढे. डायरेक्ट जावं बोलतं पिकअप पॉईंटला, पण आता हे टोकन घेतल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. इथं सिस्टम अशी आहे की तुम्हाला पार्किंगमध्ये जावं लागेल, टोकन घ्यावं लागेल आणि मग तिथून तुम्हाला इकडे जावं लागेल पिकअप पॉईंटला. तर ठीक आहे मित्रांनो, बघतो आता पिकअप पॉईंटला जातो. इथून ड्रॉप करायचं, असं यायचं आणि इथून एक राईट टर्न आहे. इथून आपल्याला पिकअप पॉईंटला जायचं. हे बघा, हे असं इथून जायचं आणि इथून पार्किंग झोन आहे. पार्किंगमध्ये जायचं, टोकन घ्यायचं आणि मग तिथून पिकअप पॉईंटला जायचं. तोपर्यंत पिकअप पॉईंटला जाऊ शकत. सिस्टम आहे, तुम्ही राहा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथून लेफ्ट मारायचं आपल्याला. बघा, इथं हे पार्किंग सिस्टम आहे. आता आपण उबरची गाडी तिकडे लावायची, टोकन घ्यायचा आणि मग पिकअप पॉईंटला जायचं. हे बघा, उबरचा पिकअप पॉईंट. हे बघा मित्रांनो, इथं असं टोकन घेतलं आता आणि आता सध्या आपण बघा टोकन आहे मित्रांनो. आता हे टोकन घेतलं आहे आपण नवी मुंबईचं एअरपोर्ट पिकअपचं. आता इथून गाडी लाईनला लावली आहे. आता गाडी लाईनला लावली आहे. आता आपला 15वा नंबर आहे, 16वा नंबर आहे. 16व्या नंबर घेऊन आपण आतमध्ये पिकअप पॉईंटला जाऊया. तर आपण आता सध्या आहे उरणला, द्रोणागिरी म्हणून एरिया आहे. तर एअरपोर्टला होतो. एअरपोर्टला तुम्ही बघितलं असेल, तिथं आपण टोकन घेतलं. टोकन घेतल्यानंतर लाईनला उभं राहिलो आणि जवळजवळ मग आपल्या पुढे एक्सेलच्या 15 ते 16 गाड्या होत्या. आणि त्याच्यानंतर परत आपण पिकअप पॉईंटला गेलो. पिकअप पॉईंटला गेल्यानंतर आपल्याला उरणची ट्रिप लागली. बरं झालं आपल्याला उरणला चालो, कारण आता आपल्याला इथून घरीच जायचं होतं, कारण आपली ड्युटी आहे दुपारची. 10:30 वाजलेत. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि आता थांबलो इथं. म्हटलं व्हिडिओ बनवावा. तर अशा पद्धतीनं 2 ट्रिपा झाल्यात आपल्या कंप्लीट. 2 ट्रिपामध्ये 1000 रुपयाचं काम झालं आहे आपलं. तर एक सकाळची पळसवे फाट्याची एअरपोर्टची आणि एअरपोर्टवरून उरणची. तर अशा पद्धतीनं 2 ट्रिपा कंप्लीट झाल्यात आणि आपण आता 10:30 वाजलेत. बघूया आता इकडून एखादी ट्रिप मिळते आपल्या पनवेल साईडची, काही MT जावं लागते सांगू शकत नाही, कारण तुम्ही बघितलं असेल एअरपोर्टचं पिकअप वगैरे कसं आहे. तसं ॲक्च्युली मी शूटिंग काढायला थोडंसं हे होत होतं, मला भीती वाटत होती. भीती म्हणजे काय की उगाच कोण काहीतरी बोलेल वगैरे, ह्या दृष्टीने मी असं शूटिंग काढलं नाही. पण तसं काय अवघड नाही पिकअप पॉईंट, कारण पहिलाच पिकअप केला आहे आपण. त्यामुळे तो पिकअप असा अवघड नाही आहे, सोपाच आहे. फक्त पार्किंग एरियात जायचं, तिथं एक्सेलच्या लाईनला टोकन घ्यायचं. टोकन गेल्यानंतर नंबर येतो, नंबर घ्यायचा आणि आतमध्ये ज्यावेळेला आपल्याला बोलवतील त्यावेळेला तिथं उभं राहायचं. सिक्युरिटी असतात तिथं, तिथून ते सोडतात गाड्या आतमध्ये जायचं, तिथं थांबायचं. कस्टमर आले, 6 अंकी पिनकोड असतो तो टाकला का डायरेक्ट कस्टमरचं ड्रॉप लोकेशन होतं. कस्टमरला घ्यायचं आणि ट्रिप स्टार्ट करायची आणि ड्रॉप करायचं. ह्या उरणच्या ट्रिपमध्ये आपल्याला 580 रुपये मिळालेत. 578 रुपये मिळालेत. तर चांगले पैसे मिळाले. 20 किलोमीटरची ट्रिप होती. तर अशा पद्धतीनं आता आपण कस्टमरला ड्रॉप करून बघूया कोणती निघतोय, एखादी ट्रिप मिळते का काय ते देतो अपडेट तुम्हाला. हां, तर आपण होतो उरणला आणि कस्टमरला ड्रॉप केलं. तिथून वेळ बघितलं जरा बुकिंग वगैरे कुठली भेटते का, पण नाही भेटली बुकिंग. आणि त्यामुळं मग आपण MT आलो, कारण आपल्याला कंपनीच्या ड्युटीला जायचं होतं. 12:30 वाजता आलो घरी. आता जेवण करायचं आणि निघायचं. तर मला वाटतं आपली 70 किलोमीटर गाडी चालली आहे आजच्या दिवसामध्ये.
कालची चाललेली वेगळीच. कालची 160 किलोमीटर चालली, आजची 70 किलोमीटर चालली. ॲक्च्युली कालचं आणि आजचं दोन्हीचं आपण एकत्र हे केलं आहे, कलेक्शन केलं आहे. म्हणजे काल किती गाडी 160 किलोमीटर गाडी चालली आणि आज 70. आपल्याकडे उबरचा पास ॲक्टिव्ह होता आजचा, त्यामुळे आपण आणि एक रिझर्वेशन बुकिंग सकाळी आपल्याला दिसली म्हणून आपण ती घेतली आणि तिथून परत एअरपोर्टची एक उरणची ड्रॉप केली. आजचं मला वाटतं 938 रुपयाचं काहीतरी झालं आहे. आणि कालचे मी स्क्रीनशॉट देतो आजचा उबरचा, कालचा उबरचा 1600 आणि परत ओलाचा, असं टोटल मिळून काम आपला 2 दिवसाचं मिळून, म्हणजे हा व्हिडिओ 2 दिवसाचा एकत्र करतो आहे मी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिझर्वेशन बुकिंग कशी असते, काय असते ह्याची माहिती मिळाली. अगोदर बुकिंग येते आपल्याला रिझर्वेशन ॲपमध्ये, ॲक्सेप्ट करायची. 1 तास अगोदर ऑनलाईन राहायचं. त्याच्यानंतर तिथं लोकेशनला गेल्यानंतर आपल्याला तिथं डायरेक्ट आपल्याला ट्रिप येते. तिथून लोकेशन दाखवतं, कस्टमरला जायचं आणि तिथून पिकअप करून जायचं. त्यांचा रेट चांगला असतो रिझर्वेशन ट्रिपचा. आणि एअरपोर्टचं ड्रॉप आणि एअरपोर्टचं पिकअप. आज एअरपोर्टचं पिकअप नवी मुंबईचा पण आपण शिकलो. म्हणजे ह्याच्या अगोदर मी कधी नवी मुंबई एअरपोर्टला पिकअप केला नव्हता, आज पहिल्यांदाच केला. प्रोसेस सोपी आहे पण वेळ खूप लागतो आहे. जवळजवळ 2 तास तर मला तिथं वेटिंगच करावं लागलं. 16वा नंबर होता आपल्याला एक्सेल गाडीचा. तर अशा पद्धतीनं हे काम चालू आहे. आता हळूहळू आपण ह्याच्यात आपल्याला तुम्हाला लक्षात येईल कसं असतं काय असतं. तर हे कालचा आणि आजचा व्हिडिओ 2 दिवसाचा. आता टोटल अर्निंग झाली आपली 3700 मित्रांनो. मी आता टॅली केली. 3700 टोटल अर्निंग झाली. त्याच्यातून आपला 900 रुपयाचा गॅस गेला आहे. म्हणजे 210 किलोमीटर गाडी चालली, 210 ते 220. आणि प्लस त्याच्यानंतर 250 रुपये उबरचा पास, 150 रुपये ओलाचा पास, असे मिळून जर मायनस केले तर आपले जवळ 2,500-1,000पर्यंत काम होतं आहे. काम खूप कमी होतं. स्लॅक आहे हा महिना, एकदम स्लॅक डाऊन चालला आहे. त्यामुळे तरी पण आपण 2,500 रुपयाचं काम केलं 2 दिवसामध्ये, घरी वगैरे. काल तर आपण दुपारी घरीच होतो 2-3 तास. या अशा पद्धतीनं आपण काम केलं. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण किती टोटल अर्निंग कशी काय केली हे माहिती मिळाली. आणि इथून पुढं पण आपण अशाच अर्निंग, आता उद्या पण सुट्टी आहे आपल्याला, बघूया आपण उद्या पण गाडी काढायचा विचार चालला आहे दुपारनंतर. कारण उद्या सकाळी होळी असणार आहे, रंगपंचमी. त्याच्यानंतर आपण उद्या गाडी काढू. आणि तर ठीक आहे मित्रांनो, बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपली एअरपोर्टची जर्नी, एअरपोर्टचं पिकअप ड्रॉप प्लस रिझर्वेशन हे माहिती मिळाली. तर तुम्ही जर चॅनल आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि होळीच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये होळीच्या खूप 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 शुभेच्छा. जे कोणी आपले नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना सर्वांना होळीच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.